नमस्कार मित्रांनो, सुजित मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 12 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच परवा दिवशी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत पुरवठा निरीक्षक गट क पदाची जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 324 जागा आहेत आणि तसंच उच्च स्तर लिपिक गट क च्या सुद्धा 21 जागा आहेत. अशा टोटल 324 आणि 21 मिळून 345 पदांच्या भरतीकरिता ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता ह्या जाहिरातीच्या एक थोडंफार डिटेल बघणार आहोत आणि सिलेबसचं डिस्कशन करणार आहोत आपण. ओके, तर आता इथं पहिल्यांदा त्यांनी सांगितले पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. शक्यतो असं कधी होत नाही की आता 321 345 जागा आहेत त्या कमी होतील, वाढण्याची शक्यता आहे. आता इव्हन नगर परिषदेमध्ये सुद्धा जागा वाढण्याची चर्चा चालू आहे आणि वाढतली जागा. ओके, मग सर्वांनी एक लक्षात घ्यावे की जागा वाढणार आहेत. जवळजवळ एक नाही म्हटलं तर आणि 100 जरी जागा वाढल्या 100-150 तर 500च्या वर जागा होतील. ओके, आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुलींसाठी, ज्या मुली MPSC UPSC तयारी करतात त्यांच्यासाठी की महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांसाठी निवडीकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. ओके, कारण की 4 मे 2023च्या एका कायद्यानुसार खुल्या गटातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदांसाठी निवडीकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली. हे एक लक्षात घ्या तुम्ही. ओके, नंतरची अशी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सापडली की ओके, आता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहूया मित्रांनो. आपण डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये लास्टला जो त्यांनी व्यवस्थित कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस दिलेला आहे तो आपण डिस्कस करू. पण तुम्हाला इथे सांगेल की टोटल 2 तासाचं पेपर असणार आहे. MCQ असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असणार आहे 12वीचा दर्जा, इंग्रजी व्याकरणसुद्धा 12वीचा दर्जा. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरणचे 25 प्रश्न, असे 50 मार्काचं ग्रामर असणार आहे मराठी इंग्लिश. आणि सामान्य विज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान GK 25 मार्काचं आणि बौद्धिक म्हणजे CSAT बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 मार्काचं, असं 200 मार्क असणार आहेत. टोटल 100 क्वेश्चन असणार आहे. एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. तास असणार आहे, वेळ 2 तास. ओके, नंतर मित्रांनो एक पुढची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला माहीत असेल की अर्ज भरण्याची शेवटची काल अर्ज 13 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची सुरुवात झाली. 1 डिसेंबरपर्यंत अर्ज भरू शकतो. अराखीव गटासाठी फी आहे 1000 रुपये आणि बाकीचे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी 900 रुपये फीज आहे आणि माजी सैनिकांना सरळ फी माफ केलेली आहे. मित्रांनो, ही एक्झाम IBPS घेणार आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये खूपच इम्पार्शालिटी असो, म्हणजे 100% याच्यामध्ये इम्पार्शियलिटी असणार आहे. ओके, पार्शलिटी नसणार आहे. नंतरची एक गोष्ट की निकालसुद्धा मित्रांनो लवकर लागू शकतो. ऑनलाईन एक्झाम घेतल्यामुळं निकाल लागण्याची जी कालावधी असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि लवकरच तुम्हाला आन्सर की येते. आणि त्यांनी ठरवलं म्हणजे इव्हन मे महिन्यापर्यंत येणार आहे. समजा फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चला एक्झाम झाली तर मेपर्यंत तुमचा फायनल निकाल लागू शकतो. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, पुरवठा निरीक्षक गट क संवर्गातील पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पुरवठा निरीक्षक गोदाम कोणते पोस्ट मिळू शकतात. पुरवठा निरीक्षक ही नावाची ॲड आहे, पण तुमचे त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2, धान्य खरेदी निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा यापैकी कोणत्याही पदावर नेमून दिलेल्या विभागांतर्गत येणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती करण्यात येईल. आता इथं कसं केले त्यांनी विभाग केलेले आहेत, पुणे विभाग, अमरावती, नागपूर विभाग. त्याच्यानुसार आपल्याला तुमच्या पसंतीचे विभाग टाकायचे. ही एक मित्रांनो चांगली गोष्ट आहे. ह्याच्या आधी म्हणजे कसं होतं की जिल्ह्यावाईज किंवा विभाग वाईजच भरती असायची, पण यावेळी त्यांनी ओव्हरऑल महाराष्ट्र कन्सिडर केलेलं आहे आणि विभाग वाईज तुम्ही विभाग टाकायचे आणि तुमचं जे तुम्ही सिलेक्शन झालं, तुमचं मेरिट किती आहे, तुमचा रँक किती आहे फायनल लिस्टमध्ये, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या पसंतीचा विभाग मिळणार. ओके, आणि त्या विभाग मिळाल्यानंतर मग तुमच्याकडे पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2, धान्य खरेदी निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा यापैकी कोणत्याही पदावर तुमची नेमणूक केली जाईल. ओके, नंतरची गोष्ट आहे की नंतर सिलेबस आपण डिस्कस करूया मित्रांनो. हां, आता मराठी भाषा मित्रांनो 25 मार्काला येणार आहे. ओके, 25 प्रश्न असणार आहेत 50 मार्काला. त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह सिलेबस बघा. दुसरा पॉईंट आहे व्याकरण, मराठी ग्रामर. ओके, नाम, सर्वनाम, पुन्हा क्रियापद, ओके, क्रियाविशेषण, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या येणार आहेत त्याच्यामध्ये. नंतर व्याकरणच बघितलं आपण. वाक्यरचनासुद्धा असणार आहेत, कर्ता, कर्म वगैरे अशा गोष्टी. नंतर म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग. उतारा पण असणार आहे, पॅसेज असणार आहे. जवळजवळ एक पॅसेज 25 प्रश्न म्हटलं जवळजवळ
4 ते 5 प्रश्नांचा एक पॅसेज येईल. ओके, 2 तास वेळ असल्यामुळे काही वेळेचा फारसा इश्यू येणार नाही पेपर सोडवताना. नंतर इंग्रजी भाषा सेमच, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा 5 प्रश्नाचा एक पॅसेज असेल. आता सामान्य ज्ञानला बघा मित्रांनो, सामान्य ज्ञानला काय काय असणार आहे. चालू घडामोडी, ऑब्व्हियसली करंट अफेअर्स झालं, जागतिक तसेच भारतातील. नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम व्यवस्थापन, प्रशासन, ह्या गोष्टी असणार आहेत. इतिहास सुद्धा असणार आहेत. आधुनिक भारताचा, विशेष महाराष्ट्राचा इतिहास. शक्यतो करून सर मित्रांनो यामध्ये कसं असतं की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याच्यावर समाजसुधारक असतील, त्याच्यावर जास्त करून फोकस दिलेला असतो. भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाचे विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. हा झाला भूगोल. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, हे तुम्ही जे सिलेबसचे टॉपिक दिलेत ना तेच टार्गेट करा तुम्ही इकॉनॉमिक्ससाठी. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगार, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. याच्यामध्ये समजा महत्त्वाचं काय, सगळ्यात बँकिंग महत्त्वाचं आहे. लोकसंख्या, आपलं पॉवर्टी, लोकसंख्या, पॉप्युलेशन आणि दारिद्र्य व बेरोजगारी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता सामान्य विज्ञान, सायन्स सुद्धा आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झूलॉजी आहे, बॉटनी आहे आणि हायजीन आहे, आरोग्यशास्त्र. ओके मित्रांनो. नंतर म्हणजे जे तुम्ही कंबाईनची वगैरे तयारी करता किंवा राज्यसेवेची तयारी करतात, सगळे टॉपिक आहे त्याच्यामध्ये, असं काही वेगळं आहे नाही, फक्त महाराष्ट्रावर जास्त फोकस असेल. आणि प्रश्नांची लेवल गट क च्या नुसार राज्य ॲज कम्पेअर टू राज्यसेवा गट क च्या लेवलची असेल. ओके, 1 लाईनर बऱ्यापैकी प्रश्न असतील. आता बुद्धिमत्ता चाचणी सीसॅट सुद्धा आहे याला. त्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. त्याच्यामध्ये अंकगणित तुम्ही 2018 पेपर बघा, बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी, ह्या गोष्टी असणार आहेत. ओके, तर आता मित्रांनो इथे विभाग दिलेले आहेत, सेंटर सुद्धा दिलेले आहेत. जसं तुम्ही लवकर फॉर्म भरला, कारण ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं बऱ्यापैकी फक्त 22 सेंटर आहेत. ओके, एकूण तर फुल होण्याची सुद्धा शक्यता असते. आता नगर परिषदला खूप लोकांचं असं झालं की त्यांनी पुणे सेंटर टाकलं, काही लोकांनी कोल्हापूर टाकलं, पण त्यांचा मुंबईला नंबर आला, कारण की नंबर ऑफ ॲप्लिकंट जास्त असल्यामुळे. ओके, तर मित्रांनो जवळजवळ मी तुम्हाला माझ्या अंदाजे सांगतो की 31 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. त्याच्यानंतर 1 महिना, म्हणजे माझ्या अंदाजे फेब्रुवारी एंड ते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची एक्झाम होईल. आणि फायनल रिझल्ट म्हटलं म्हणजे ॲन्सर की येईल 3-4 दिवसानंतर. आणि एक फायनल आपण प्रोसेस म्हटलं तर आपण मे ते जून दरम्यान आपण ह्याचा फायनल रिझल्ट अपेक्षित करू शकतो. तर सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. जे काही गोष्टी आहेत, मराठी इंग्लिश, आता तुम्ही म्हणशीला की माझं खूप जी के वगैरे चांगलं आहे, माझं मराठी इंग्लिशवर जास्त, मराठी इंग्लिश 50% आहे, ते लक्षात घ्या. टोटल 100 प्रश्न येणार, त्यातले 50 प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश व्याकरणाचे असणार आहेत. त्याच्यामुळं त्याचा तुम्ही आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. तसेच जी केच्या सुद्धा गोष्टी तुम्ही 1 लाईनर क्वेश्चन बऱ्यापैकी असणार आहेत, त्याचासुद्धा अभ्यास करा. आणि थोडंफार सीसॅटसुद्धा प्रॅक्टिस करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जर अगदी व्यवस्थित काटेकोरपणे जर तुम्ही शिस्तबद्ध अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ओके मित्रांनो. आणि अशाच मी माझ्या चॅनलवर तुम्हाला बाकीचे पॉलिटीचे सुद्धा आता लेक्चर सिरीज मी घेत आहे. आता 7वीचे लेक्चरसुद्धा मी कंडक्ट केलेले, लवकरच मी ते सुद्धा अपलोड करेन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा. थँक्यू मित्रांनो.